एक महत्त्वाची बातमी आहे, कॅबिनेट होण्याआधीच अजेंडा लीक केल्यास कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांना हा इशारा दिला। अजेंडा लीक करू नका, आपापल्या कार्यालयाला सूचना द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, किंबहुना सूचनावजा इशारा दिलेला आहे। तर फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा आहे, त्यामध्ये कॅबिनेट होण्याआधीच अजेंडा लीक झाल्यास कारवाई करणार असं फडणवीसांनी म्हटलंय। आपापल्या कार्यालयांना सूचना द्या, फडणवीसांचा सर्वच मंत्र्यांना हा इशारा। सर्व मंत्र्यांनी गुप्ततेची शपथ घेतलेली असते, त्यामुळे नियम पाळा असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। अलीकडच्या काळामध्ये अजेंडा लीक होण्याचं प्रमाण वाढल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे। आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, फडणवीसांनी आपल्याच मंत्र्यांना हा थेट इशाराच दिलाय। सागर, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी जी आहे ते होत असते आणि त्याच्या आदल्या दिवशी हा अजेंडा जो आहे तो बंद लिफाफ्यात सगळ्याच मंत्र्यांना दिला जातो। बंद लिफाफ्यातनं हा अजेंडा बाहेर येतो कसा, असा सवाल जो आहे तो साहजिकच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। आणि त्या ज्या पद्धतीनं माध्यमांपर्यंत हा अजेंडा जो आहे तो पोहोचतोय, त्यामुळे कुठेतरी आचारसंहितेचं पालन जे आहे ते गोपनीयतेचं पालन झालं पाहिजे, अशा सूचना ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच मंत्र्यांना दिल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल आपण जर पाहिलं तर माध्यमांनी प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांना विचारला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्याच मंत्र्यांना या सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी गोपनीयतेची शपथ जी आहे ती मंत्र्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं माध्यमांपर्यंत अजेंडा बाहेर येणं योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधीच अजेंडा जो आहे तो बाहेर येताना गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच यावरती कुठेतरी कटाक्ष नजर आता मुख्यमंत्र्यांची येत्या काळात असणार आहे। आणि जे विषय चर्चेले जातात त्या आधीच बाहेर येणं योग्य नाही, अशा सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच मंत्र्यांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।